सावित्री. हो, तीच सावित्री जी कधीतरी फुलांच्या बागेत नव्हे तर समाजाच्या काटेरी रानात फुललेली, जिच्या कणखर पावलांनी अंधाराला प्रकाश दाखवले. हो, तीच मी सावित्री. हो, तीच मी सावित्री. माझ्या हातात पुस्तक होते आणि समाजाच्या हातात दगड. माझ्या हातात पुस्तक होते आणि समाजाच्या हातात दगड. मी शाळेत जातेय आणि लोक माझ्यावर शेण टाकत. मी शाळेत जातेय आणि लोक माझ्यावर शेण टाकत. कधी अपमान, कधी शिव्या, कधी मृत्यूचीही भीती. पण डोळ्यात फक्त एकच स्वप्न. मुलगी शिकली, समाज उभा राहील, देश उभा राहील. मुलगी शिकली तर समाज उभा राहील, देश उभा राहील. मी माझ्या ज्योतिबापूंसोबत मुलींची पहिली शाळा सुरू केली. पण त्या काळात मुलगी शाळेत जाणं म्हणजे एक गुन्हाच. त्या काळात मुलगी शाळेत जाणं म्हणजे एक गुन्हाच. मला माहित होतं की गुन्हा नव्हता शिक्षणाचा, गुन्हा होता अज्ञानाचा. स्त्रियांना घरातच राहायचं, पडद्या आडच राहायचं, असं जग म्हणत. मी म्हणाले स्त्री ही वंचित नाही, स्त्री ही सक्षम आहे. लोक म्हणाले तू समाज तोडतेस. मी म्हणाले मी समाज तोडत नाही, मी समाज घडवते आहे. लोक म्हणाले तू समाज तोडतेस. मी म्हणाले समाज मी तोडत नाही, मी समाज घडवते आहे. जर एखादी मुलगी डॉक्टर होते, अधिकारी होते, शिक्षक होते तर त्यामागचा माझा संघर्ष बीज आहे. आज जर एखादा मुलगी समानतेने शिक्षण घेत आहे तर त्यामागची लढाई आम्ही सुरू केली. विधवांना जगण्याचा अधिकार दिला, अनाथांची आई झाले, शोभितांसाठी आवाज झाले. मला वचन द्या की शिक्षणाचा प्रकाश कधीही विझू देऊ नका. संस्कृतीच्या नावाखाली कधी अन्याय सहन करू नका. आणि स्त्रियांना फक्त आई बहीण म्हणून नाही तर समाजाची निर्मिती म्हणून ओळखा. मी सावित्री नमत नाही, कारण मी थांबत नाही. मी चालते आणि भारताला पुढे नेत राहते. धन्यवाद.